तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी, सुख-समृद्धी आणण्यासाठी आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त 2 दिवस पुरेसे आहेत. 2025 मधील नरक चतुर्थी आणि सोमवती अमावस्या तुम्हाला हे दिवस कशी संधी देईल, चला जाणून घेऊया. आपल्या संस्कृतीमध्ये असे अनेक दिवस आहेत जे आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या दिवशी केलेली पूजा, दानधर्म आणि शुभकार्य आपल्याला अनेक पटीने अधिक फळ देतात. आणि आज आपण अशाच 2 महत्त्वाच्या तिथींबद्दल बोलणार आहोत. नरक चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या. आता 2025 मध्ये हे दिवस कधी आहे आणि ह्या दिवशी नेमकं काय करावे जेणेकरून आपल्याला देवाची कृपा आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील? तर सर्वप्रथम नरक चतुर्दशीबद्दल जाणून घेऊया. यंदा 2025 मध्ये नरक चतुर्दशी सोमवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. या दिवसाला छोटी दिवाळी किंवा रूप चतुर्दशी असेही म्हटले जाते. नरक चतुर्दशी हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध करून 16,000 स्त्रियांची सुटका केली होती. ह्या दिवशी केलेल्या अभंग स्नानानं केवळ पापमुक्तीच होत नाही, तर आपल्याला एक नवीन ऊर्जा आणि मनशांती मिळते. ती तुम्हाला दिवसभरच नाही तर वर्षभर सकारात्मक ठेवते असेही अनेकांचे अनुभव आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावं? तर सर्वप्रथम अभंग स्नान करावे. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेल आणि उटणं लावून स्नान करणं अत्यंत शुभ मानले जाते. याला अभंग स्नान असे म्हणतात. हे स्नान पापापासून मुक्ती आणि सौंदर्यात भर घालते अशीही श्रद्धा आहे. ह्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवे लावावे. यामुळे नरक यातनेतून मुक्ती मिळते असे मानले जाते. अनेक ठिकाणी भगवान कृष्ण आणि कालिका मातेची पूजा केली जाते, ज्यामुळे नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि घरामध्ये सुखशांती येते असेही सांगितले जाते. नरक चतुर्दशी ही सोमवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे, परंतु काही पंचांगानुसार चतुर्दशी तिथी ही 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 सुरू होणार आहे आणि 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:44 संपेल. त्यामुळे अभंग स्नान आणि नरक चतुर्दशी 20 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. आता बोलूया सोमवती अमावस्येकडे. आता ह्याच दिवशी सोमवती अमावस्याही आहे. सोमवती अमावस्या 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:44 सुरू होईल आणि अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी 21 तारखेला सायंकाळी 5:54 समाप्त होईल. जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. शिवाय ह्या दिवशी नरक चतुर्दशी सुद्धा आहे. तर असे 2 योग ह्या दिवशी जुळून येत आहे. पितरांना शांती देण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो. सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे? तर ह्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी जाऊन अंघोळ करावी. जसे की ह्या दिवशी नरक चतुर्दशी असल्याने अभंग स्नानालाही महत्त्व आहे. शक्य असेल तर ह्या दिवशी गंगा स्नान करावे. शक्य नसेल तर घरातच पाण्यामध्ये थोडे गंगाजल मिसळून त्या पाण्याने स्नान करावे. त्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्यही लाभते. शिवाय सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करून 108 प्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे. पिंपळाच्या झाडात देवाचा वास असतो असे मानले जाते.
त्यामुळे सौभाग्य वाढते आणि मनोकामना पूर्ण होतात असेही सांगितले जाते. ह्या दिवशी पितरांना शांती देण्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदानही केले जाते. तसेच गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करणे अत्यंत पुण्यदायक मानले जाते. ह्यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत मिळते आणि पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात असेही म्हटले जाते. आता विवाहित स्त्रियांनी ह्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी भगवान शिवची व माता पार्वतीची पूजा करावी. शिवाय ह्या दिवशी शक्य असल्यास व्रत करावे असेही सांगितले जाते. थोडक्यात काय, नरक चतुर्दशी आपल्याला वाईटाचा नाश करून नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देते, तर सोमवती अमावस्या आपल्याला पितरांशी जोडले जाण्याची आणि शिवशक्तीचा आशीर्वाद घेण्याची संधी देते. हे दोन्ही दिवस आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यंदा हे दोन्ही दिवस एकत्र आलेत. श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे विधी तुम्ही करून त्याचे अनुभव घेऊ शकता. पुण्यप्राप्तीचे अनुभव घेऊ शकता. ह्या दिवशी तुम्ही कोणत्या विशेष गोष्टी करता कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.